भाजपच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या या इथे रांगा लागलेल्या आहेत। दर्शनासाठी आपण जर बघतोय तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। देशभरातून ज्या इथे भाविक या ठिकाणी येत असतात, मात्र या भाविकांना जो पास मिळतोय 200 रुपये देऊन हा पास मिळतोय, तो पास देखील या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मिळण्यासाठी ज्या इथे अडचणी येत आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। ते आता या ठिकाणी ऑनलाईन पासेस बुकिंग करताय, मात्र कोणताही या ठिकाणी त्यांना ते ऑनलाईन पद्धतीने ज्या अडचणी आहेत त्या फेस होत नाहीये। या ठिकाणी कोणतेही प्रशासनाचे मंदिर प्रशासनाचे जे नियोजन करणारे आहेत ते देखील नसल्याच्या तक्रारी या भाविकांकडून केल्या जात आहे। काय अडचण येते आपल्याला? अडचण म्हणजे ऑनलाईन पास आहे जवळपास नाही, एक तर त्या कोपऱ्यात आहे, एक तर त्या कोपऱ्यात आहे। तर ॲक्च्युली मंदिराचे जे ऑनलाईन पास तुम्ही जे दिले ते तुम्ही ॲक्च्युली जवळ ठेवायला पाहिजे, की जी लाईन VIP झाली तिकडनंच पास घेऊन पुढे जायला पाहिजे। एक त्या कोपऱ्यात आणि एक तिकडे। तर माणसाला जे येत आहेत ते विचारतच नाही, सगळ्यांना समजतच नाही कुठे आहे कुठे आहे। सगळे येऊन विचारतात ही लाईन आहे की ती लाईन आहे, कुठे लिहिलं पण नाही ही VIP लाईन आहे की नॉर्मल लाईन आहे, कुठे काय बोर्ड नाही, काहीच नाही आहे। तर समजत पण नाही लोकांना काहीच। खरं तर किती वेळापासून तू ऑनलाईन पास काढतोय आणि काय नेमकं तुला अडचण येते? 2 वेळा अटेम्प्ट केला पण परत बॅक करतोय, ते रिजेक्ट होते। परत आता काढतोय, आता बघूया होतंय का। किती लोक आहे, तू किती लोकांचे पास काढतोय? तिघांचे 3 जणांचे काढतोय, 3-3 असं करतो। 4 जणांचं 5 जणांचं काढू शकतो आपण। आपण बघतो या ठिकाणी ज्या ऑनलाईन पद्धतीचा पास घेऊन जे भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात त्यांच्या पासेस देखील निघण्यासाठी अडचण येत आहे। तांत्रिक अडचणीमुळे त्यांना देखील पास मिळत नसल्यानं अनेक वेळ या ठिकाणी त्यांना पासेस काढण्यासाठी लागतो। आपण जर बघतो तर अनेक बाहेरील आलेले जे भाविक आहेत ते ऑनलाईन पासेससाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अडचणींना सामोरे जावं लागतंय। मंदिर प्रशासनाकडनं कुठेतरी जे ऑनलाईन पासेस आहेत त्यासोबत या ठिकाणी बाहेरून आलेले भाविक आहेत त्यांना माहितीसाठी जे बोर्ड आहेत ते देखील दिसत नसल्याच्या तक्रारी या भाविकांकडनं केल्या जात आहे। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक दाखल झालेले आहेत, त्यांचे ऑनलाईन पासेस आहेत, त्यांच्या अडचणी या ठिकाणी त्यांना फेस करावं लागत आहे। त्यासोबत मंदिर प्रशासनाकडनं जे सिनियर सिटीजन आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या अडचणी येत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत। सांगत चाहता है इकडे काय है कि 200 रुपये, हिंदी में बोलूं क्या? हाँ, यहाँ है ना 200 रुपये लेके लाइन लगवा रहे हैं और पार्किंग के भी लिए जितना पैसा चाहिए उनका समक ले रहे हैं और बोलते हैं पार्किंग का 200 रुपये अंदर डायरेक्ट लाइन। और इधर पुलिस वाला बोलता है कि 70+ को भेजते हैं, जबकि मेरा नी का ऑपरेट हुआ है। मैंने उनको कहा है भेजने के लिए तो बोलते नहीं, और ये पहचान वाले को वो अंदर भेज रहे हैं। तो जाके जरा आप उनको बोलिए कि प्लीज़ मेरे को भेजिए, मेरा नी का बहुत बड़ा ऑपरेट हुआ है। आई एम फ्रॉम DRDO। हाँ यस, मैं अप्राइज आपको करना चाहता हूँ कि सबसे बेकार यहाँ पे ट्रस्ट का मैनेजमेंट है। कोई क्योस हो रखा है यहाँ पे, ना कोई बताने वाला, ना कोई गाइड करने वाला, ना कोई एरो है यहाँ पे। और 1 किलोमीटर दूर वहाँ बना दिया। अगर यहाँ पे इफ दे कुड हैव, यहाँ पे इन्होंने टिकट काउंटर लगाना था VIP के लिए, और डिस्प्ले करो ना, प्रोमिनेंट डिस्प्ले करो। यहाँ पे कुछ नहीं है। पब्लिक यहाँ पे, हम वापस आए हैं यहाँ पे, पता लगा यहाँ 4 घंटे लगने वाले हैं, और इतना आप रास्ता देखो, यहाँ पे कोई बेयरफुटेड जा नहीं सकता है यहाँ पे। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या तक्रारी आहेत। मंदिर प्रशासनाकडनं ज्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्या कोणत्याही या ठिकाणी दिसत नसल्याच्या तक्रारी या ठिकाणी देशभरातून आलेले भाविक करत आहे। आपण जर बघितलं तर ऑनलाईन पासेसची सुविधा देखील या ठिकाणी फुल ठरताना पाहायला मिळते। त्यासोबत या ठिकाणी ऑनलाईन पासेसच्या रांगा असतील, त्यासोबत या ठिकाणी बाहेरून आलेल्या नागरिकांना वाहन पार्किंगचा प्रश्न आहे तो देखील त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे एकंदरीत आता मंदिर प्रशासन या सुट्ट्यांच्या काळामध्ये वाढणाऱ्या गर्दीकडे या भाविकांच्या दर्शनासाठी नेमकं काय काय उपाययोजना करणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, ABP माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।